तिवंदा चौक भागात जीर्ण वाड्याची भिंत कोसळली. शनिवारपासून शहरात असलेल्या जोरदार पावसामुळे जुने नाशिक परिसरातील तिवंदा चौक येथे सकाळी 6:30 वाजता दिनांक 28 रोजी परदेशी वाड्याची भिंत कोसळली. या दुर्घटनेत एक दुचाकीचे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही. दरम्यान या वाड्याची भिंत जीर्णावस्थेत असल्याने आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील जुन्या वाड्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अनेक वाडे अत्यंत जीर्ण अवस्थेत असून पावसाळ्यात नेहमीच अशा दुर्घटना घडतात. त्यामुळे परिसरातील नागरिक जयश्री परदेशी यांनी सांगितले की महापालिकेने आमच्या मागण्या तातडीने मान्य करून या जीर्ण वाड्याचे पाडकाम करावे, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल. भिंत कोसळल्यानंतर परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असून नागरिक आपल्या घराबाहेर येऊन जमा झाले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरते स्थलांतर सूचना करण्यात आल्या. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व बांधकाम विभागाच्या पथकाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. मी माधुरी परदेशी. आम्ही गेले 40-50 वर्ष या भागामध्ये राहतो. आमचा शेजारचा वाडा कोतवाल वाडा खूपच म्हणजे त्याची पडायासारखा झालेला आहे. तो वेळोवेळी कंप्लेंट करून सुद्धा प्रशासन त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आणि आता सगळं काल रात्रभर जोरात पाऊस झाल्यामुळे तो अर्धा वाडा खालीच आला. म्हणजे पण बरं सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. पण असं काही होऊ नये यासाठी प्रशासनाने काहीतरी करावं एवढीच आमची इच्छा आहे. आमचे लहान लहान मुलं आहेत. आमचा येण्या जाण्याचा हाच रस्ता आहे. कोणाच्या जीविताला हानी नाही व्हावी एवढीच आमची इच्छा आहे. मी जयश्री प्रवीण परदेशी, तिवंदा चौक भागात राहणारी. मी 3 वर्षापासून सलग ह्या कोतवाल वाड्याची कंप्लेंट करत आहे. सीपीला वगैरे सगळ्या ठिकाणी अर्ज करून झाले माझे, पण मला न्याय मिळाला नाही. आज रात्रभर पाऊस झाल्यामुळे पूर्ण वाडा कोसळला. आमचा येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला. माझ्या गाडीचं नुकसान झालं. आमचं काही सामान ठेवलेलं होतं त्याचं पण नुकसान झालं आणि आमच्या जीवाला धोका आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.